चला मंडळी, आज आपल्या बनावाने मस्त डबुकळीसनी भाजी. तर देखा त्यासाठी मी कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर, जिरं, धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर सगळं लिहिलं मी. तर आपले मसाला तयार करा ने तेवढा. तर सगळं तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे टाकू शकता सगळ्या गोष्टी. ते गरम मसाला टाका मी थोडा जास्त. थोडा कांदा बुंजेल होता मी, तो कांदा टाका त्याना मा. आणि थोडंसं खोबरं होतं, ते खोबरं मी त्याना मा थोडंसं किशेसनी बुंजेली तर तेवढं. तर चांगलं लाल होऊ द्यावा ना आपण कांदा, त्या खोबरं पण थोडंसं लाल होऊ द्यावा ना. ते सगळं साहित्य एकत्र करीसन सगळं आपले मसाला तयार करा आणि तेवढा. तर देखा कांदा आणि खोबरं बुंजाय ना आपलं, ते पण म्हणे एक भांडामा काढा तेवढं. सगळा मसाला काढायला होता मी तेवढा. तर एकत्र दही लिदा मी तेवढा. थोडंसं तेल टाका तापाळाले, त्यांना मग तो मसाला टाका, तो चांगला लाल होऊ द्यावा आणि आपले चांगला लाल होस तोपर्यंत आपले तो पलटावाने. तर देखा मसाला होय ना आपला तयार, मस्त लाल होय ना. वास येतोपर्यंत कलचान होता आपले. कारण कसं जेवढा कलचाना तेवढा मसाला लाल होय ना तेवढा भाजी स्वाद देस. त्यांसाठी मसाला चांगलाच होऊ द्यावा आणि आपले. तर देखा हिसाबप्रमाणे पाणी टाका ना. मी टाका 1 ग्लास पाणी, परत अजून टाका मी त्यांना मा. तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे लिहू शकतास पाणी त्यांना मा. तर मी देखा 3-4 ग्लास पाणी लिहिलं मी त्यांना मा. ते चांगलं उकळी फुटस तोपर्यंत आपले पीठही करल्यावाने त्यांना मग थोडंसं नमक टाकं. तर देखा त्यांना मग थोडंसं हाय बेसन पीठ, जिरं एवढं लिहिलं मी. ते चांगलं आपले भजीसनं पीठसारखं मोडाने, त्यानापेक्षा थोडंसं पातळ लेवाने थोडंसं जास्त लागता पाणी टाका ना आपण. आणि सगळं मस्त एकसारखं करा ना. आणि चांगला उकळी फुटना का भाजीले तवे त्या डबकडे आपले त्यांना मग सोडांचे. तुम्ही पण करी देखा तसं एकदा. कसं रोज शेंगदाणा भाजी खाई कटाया होणार का, एक दिवस करा तुम्ही मसाला भाजी. आणि कशी वाटणी भाजी ते पण सांगा. आणि त्यांना मग थोड्या एक थोड्या बारीक सोडी द्यावा ना. तर देखा मस्त उकळी फुटेल होता. जेवढा उकळी फुटणार तेवढी भाजी चांगली येस. थोडी आटाव द्यावानी भाजी आणि चांगलं शिजू द्यावाने. तर देखा व्हिडिओ आवडना होई तर लाईक शेअर नक्की करा.